कसे वाटले आमचे दोन्ही खेळ? तिसरा खेळ तर त्यापेक्षाही धमाल आहे. हा, आणि आपण बघणार आहोत कोण होणार आहे धुरंधर जोडी. पण त्याआधी अर्थातच आपण पत्राचं वाचन करणार आहे आपल्या अत्यंत सुंदर अशा भागात, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. खरं तर सगळ्या माझ्या भाचे कंपनीने पत्र लिहिली होती, पण त्यातल्या 2 पत्रांचं आपण इथे वाचन करणार आहोत. माझी फेवरेट टीचर, तुम्ही मला आणि पूर्ण वर्गाला खूप मस्त स्कॉलरशिप क्लास शिकवता आणि शिकवत आमचे लाड पण करता. मला तुम्ही शिकवलेले अपूर्णांक, आकृतिबंध आणि संख्याज्ञान खूप चांगले समजले आहे. मला स्कॉलरशिपच्या एक्झामला जरा पण भीती वाटत नाही आणि तुमच्यामुळे मी चांगल्या मार्क्सने पास पण होते. मला तुम्हाला सॉरी बोलायचे आहे. एवढा क्लासमध्ये तुम्ही शिकवत असताना मी माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती, तेव्हा तुम्ही माझ्यावर ओरडला होता, त्याबद्दल सॉरी. आणि आता नाही बोलत आणि खूप मनापासून लक्ष देते. थँक्यू टीचर, लव यू. जे काही एका श्वासात अख्खं पत्र वाचून काढलंयस तू, व्हेरी गुड. खूप सुंदर पत्र लिहिलंयस तू. म्हणजे आपण जर चुकलो असेल तर सॉरी म्हणणं, त्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं, तो मोठेपणा असावा लागतो. तो एवढ्या लहानशा वयात तुझ्याकडे आहे, किती सुंदर, माहिती आहे का? बरं, तू आईला किंवा बाबांना असं कधी पत्र लिहिलंस? नाही. कधीच नाही. आईला आतापर्यंत कधी सॉरी म्हणालीस? हो. म्हणालीस? हो. ओ, आता पुन्हा एकदा म्हण सॉरी. मी चुकले असेल तर सॉरी आई. काय झालं ताई? ते का रडायला आले एकदम? तिला काय वाटतं? ती आजी आजोबासोबत राहते ते, माझ्या आई वडिलांकडे राहते ते. तुझ्यासोबत नाही राहत? नाही पण माफ कर, पण मी विचारू शकतो त्यामागचं कारण? नाही, थोडी म्हणजे परिस्थिती नव्हती तशी, आणि माझे मिस्टर पण थोडे जरा, त्याच्यामुळं जे आई वडिलांनी तिला सांभाळून घेतलं 6 महिन्यापासून ती तिकडंच. पण ताई, तुला असं वाटत नाही की ती आपल्याबरोबर असावी, आपल्यासोबत असावी? तिला आजी आजोबांचा लढा लागला ती तिथंच असते, आणि मी पण तिला कधी फोर्स करत नाही की हां तू माझ्यासोबतच राहा म्हणून. पण ताई, खरं तर या वयामध्ये मुलांना खरं तर आपल्या आई वडिलांची जास्त गरज असते. असं असताना माफ कर, म्हणजे त्यामागचं कारण काही वेगळं असू शकतं किंवा फार महत्त्वाचं असू शकतं. पण एक जस्ट कारण तिला ज्या पद्धतीने आता ती भाऊ झाली, इमोशनल झाली, सो मला असं वाटतं की तुझी गरज आहे तिला जास्त. बघा, एकदा पुन्हा विचार करा त्या गोष्टींवरती, काय ते मार्ग काढा आणि तुमची सोबत तिला द्या. ठीक आहे? ओके, आपण आता ह्या ताईंशी बोलूया. माझी लाडकी आजी, मी तुझी दीदी. मी तुला पत्र लिहिते. तुला विश्वास बसत नाही आहे ना? तू माझी लाडकी आजी आहेस. तू माझे खूप लाड करतेस, खाऊ देतेस आणि मला काय हवं नको ते बघतेस. आणि हो, मी नीट वेळेवर जेवते, तर तू काळजी करू नकोस. मी काही बारीक होत नाही आणि तू पण तुझ्या तब्येतीची काळजी घे. औषध वेळेवर घे. पत्र आवडलं का तुला? तुझी आवडती दीदी. हो हो, खूप गोड पत्र लिहिलंस तू ताई. कसं वाटलं तुला पत्र लिहून? छान वाटलं. छान वाटलं की नाही? असं पत्र नेहमी लिहित जायचं. हां, नक्की ताई. आज पत्राचं वाचन तिने केलं, तिच्या आजीला तिने पत्र लिहिलं. कसं वाटलं ते पत्र ऐकून? छान वाटलं. असं वाटलं होतं ती इतकं छान सुंदर पत्र लिहिली? हो, तिला खूप म्हणजे आजीचा खूप लळा आहे तिला. अच्छा, तिला सुट्ट्यांमध्येच आजीकडे जायला भेटतं, ओके. नाहीतर ती इकडेच असते पुण्यामध्ये, त्याच्यामुळे तिला आजी खूप आवडते. अच्छा, आजी पुण्यात राहते का? नाही, आजी बारामतीला राहते. बारामतीला? ओ हो. काय झालं? आजीची आठवण आली? नको रडू बाळा. एकदा आजीला तिथे बघून मिस यू बोल. आजी, मिस यू आजी. लवकरात लवकर तू आता जा आजीकडे. हां, तिला भेट, कडकून मिठी मार.
आणि तिच्या बटव्यातल्या सगळ्या गोष्टी घे